अण्णाभाऊंना भारतरत्न मिळेपर्यंत आमच्या जीवाची काहिली. सुधाकर गायकवाड. माझी मैना गावावर राहिलीच्या माध्यमातून व्यक्त केली खंत. 15 ऑगस्टला अनोख्या पद्धतीने निषेध. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी शासन आणि लोकप्रतिनिधींकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मात्र अद्याप या मागणीवर ठोस निर्णय झालेला नसल्याने त्यांनी सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली या छकडीचा संदर्भ देत सुधाकर गायकवाड यांनी म्हटलं आहे की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळेपर्यंत आमच्या जीवाची काहिली होत राहील. अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी खासदाराने राष्ट्रपतींना पत्र दिलेलं आहे. मात्र यानंतर या मागणीसाठी केंद्र सरकारकडे तसेच संसदेत नेमका किती पाठपुरावा करण्यात आला याची माहिती जनतेला दिली जात नसल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. केवळ राष्ट्रपतींना पत्र देऊन लोकप्रतिनिधींची जबाबदारी संपत नाही. अण्णाभाऊंच्या सन्मानासाठी संसदेत आणि केंद्र सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावणं आवश्यक आहे. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात अनोख्या पद्धतीनं निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. खासदारांनी राष्ट्रपतींना दिलेल्या पत्राची प्रत झंपर परकरवर लावून हा निषेध करण्यात येणार असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे. आमदार खासदारांना अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावं यासाठी पाठपुरावा करता येत नसेल तर त्यांनी झंपर परकर घालून फिरावे असा उपरोधिक सवाल केलेला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या सन्मानासाठी केवळ निवेदने आणि पत्रव्यवहार नको तर केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा. भारतरत्न मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील असा निर्धार सुधाकर गायकवाड यांनी व्यक्त केला. माझं नाव सुधाकर गायकवाड, राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष. गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्र विकास सेनेचे अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या म्हणून मी एक गाडी बक्षीस लावली कलेक्टर ऑफिसला. लाल दिव्याची गाडी बक्षीस लावली. जो आमदार खासदार अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न येईल त्याला ती गाडी बक्षीस दिली जाईल. महिनाभर गाडी लावली तरी बी त्यांनी त्याच्यावर दखल घेतली. त्याच्यानंतर मी एक गाडी फिरवली की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या, त्याच्यावर बी त्यांनी कोणत्याही दखल घेतली. पण आता गेल्या वर्षापासून मी प्रत्येक आमदार खासदारापाशी जाऊन अशी पत्र व्यवहार सगळं घेतले, त्यांच्याकडनं पत्र घेतलेले आहेत की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी काही हरकत नाही म्हणून त्यांनी शासनाला बी त्यांनी पाठपुरावा केला आहे. पण गेले 1 वर्ष झालं कोणतंही माझ्याकडे पत्र व्यवहार आलेला नाही किंवा अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला नाही. म्हणून उद्याच्या 15 ऑगस्टला मी सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयापाशी की ही झंपर आणि हे परकर घालून मी आंदोलन करणार. या परकरवर त्यांची खासदारांची पत्र लावल्यात. ही खासदारांची पत्र लावायचं कारण काय माहिती आहे का, की तुमच्या पत्रांना कागदाची बी किंमत नाही. मी माझ्या परकरला का तुमचे पत्र लावून फिरवले असं मला त्यांना दाखवा.